माझं सौभाग्य भाग 61. आज मयुरी चेंज म्हणून तिला ऑफिसला घेऊन आली होती. लोकांमध्ये आल्यावर तरी ती पहिल्यासारखी होईल म्हणून. पण गपचूप तिथे सोफ्यावर बसून राहिली मधुरा. विकी काहीतरी कामासाठी बाहेर गेला होता. कोणीतरी आत एंट्री करतं. हाय मयुरी, व्हॉट्सअप. हाय धरा, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. इतक्या दिवसांनी. नॉट फेअर यार. अगं हो मयुरी, कामात होते ना म्हणून नाही जमलं. आज बँगलोरला येण्याचा योग आला, म्हणलं मॅडमला भेटून जावं. आणि तुझ्यासाठी एक छोटंसं काम पण आहे. बोल, सांग की तू. अगं आपल्या न्यू स्कूलसाठी सॉफ्टवेअर डेव्हलप करायचंय. तशी एवढी लहान कामं तुम्ही घेत नाही माहितीये मला, पण माझ्यासाठी करशील हे पण माहितीये. बरं, नक्कीच करते. तुझ्यासाठी तर काहीही करेन. त्या दोघी इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होत्या. मधुरा तिथेच खिडकीतून बाहेर बघत होती. वेल, हु इज शी? सो ब्युटिफुल, बट वाय डज शी लुक सॅड? ती बहीण आहे माझी. परी, इकडे ये पिल्लू. ही धरा, माझी खूप जुनी फ्रेंड आहे. आणि ही मधुरा, माझी छोटी बहीण. मधुराने फक्त ओठांच्या कडा थोड्याशा रुंदावून पाहिलं. हाय मधुरा. ती काही न बोलता परत तिच्या जागेवर बसून गेली. मयुरी, रागावलीये का ही? काय झालं परी? मयुरी काही बोलली का? कुठे बॉयफ्रेंड सोबत फिरायला नाही म्हणले का? मयू, जाऊ दे ना, हेच तर वय तिचं मजा मस्तीचं. धरा, आपण बाहेर जाऊन बोलूयात का जरा? परी तू इथेच बसा, आम्ही जरा जाऊन आलोच. मधुरा मानेनेच हो म्हणाली. धरा, यू आर लाईक अ फॅमिली मेंबर टू मी. मधुराने सुसाईड कमिट केलं होतं. त्यातून ती वाचली, पण तेव्हापासून ती कोणाशीच बोलत नाहीये. खूप प्रयत्न करतोय, पण पिल्लू कोणाशीच बोलत नाहीये. अगं ती खूप हसरी बोलघेवडी होती. खूप लाघवी स्वभाव होता तिचा, पण काही सेल्फिश लोकांमुळे ती अशी झाली. हे बोलताना पण मयुरीचे शब्द जड झाले होते. सॉरी मयू, पण तिचं काही अफेअर? अगं तिचं लग्न झालंय 3 वर्षांपूर्वीच. व्हॉट? इतक्या लहान मुलीचं लग्न? बालविवाह केला की काय तुम्ही? मयुरी तिला थोडक्यात मधुराबद्दल, विक्रांत, त्याच्या घरच्यांबद्दल सगळं सांगते. खूप वाईट झालं यार तिच्यासोबत. पण यात या लहान जीवाचा काय दोष आहे? किती गोड आहे ग ती. तिच्या डोळ्यात तिला झालेला त्रास स्पष्ट दिसत होता. लोकांना भेटायची पण भीती दिसते तिच्या डोळ्यात. ए मयू, मी बोलू का तिच्याशी? तुमची काही हरकत नसेल तर? हो चालेल की, तुझ्यावर विश्वास आहे माझा. चल मग, मी तिला बाहेर कॅफेत घेऊन जाते. त्या दोघी आत येतात. पिल्लू, तू जा धरासोबत. जरा बाहेर जाऊन ये, ओके? तुला बरं वाटेल. तशी ती मानेनेच नकार देते. परी, बाळा ती माझ्यासारखीच आहे. तू तिला पण दी म्हणू शकतेस. आणि जीजू आले ना की मी त्यांना सांगते. त्यांची काळजी करू नकोस. इच्छा नसतानाही ती धरासोबत निघून जाते. धरा स्वभावानुसार कारमध्ये नॉनस्टॉप बडबड करत होती. मधुरा फक्त मानेने हो हो म्हणत होती. मनात फक्त विक्रांतचे विचार चालू होते तिच्या. तो जवळ असावा असंच वाटत होतं तिला. आता लोकांची, नवीन नात्यांची तिला भीती वाटायला लागली होती. मधुराचं लोकेशन ऑफिस सोडून दुसरं दाखवत होते, त्यामुळे विक्रांतही काळजीत होता. हॅलो दी, बच्चा कुठे? तिचं लोकेशन ऑफिसला नाही दाखवत आहे. कुठे गेली ती? मला खूप टेन्शन येत आहे. ठीक आहे ना ती? हां. अरे जीजू, हळूहळू. ती माझ्या एका मैत्रिणीसोबत जवळच कॅफेत गेलीये. धरा नाव आहे तिचं, आणि ती ट्रस्टवर्दी आहे. डोंट वरी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. त्यालाही कोणावर विश्वास नव्हता. नवीन शहर, त्यात मधुरा काहीच बोलत नव्हती. त्यामुळे वेळ न दवडता तोही त्या कॅफेकडे जायला निघाला. मग मधुरा, कॉफी घेणार? ती इकडे तिकडे बघत विक्रांतला शोधत होती. डोळ्यात पाणी जमा झालं होतं तिच्या. विक्रांतची वाट पाहतेस का? त्याचं नाव घेतल्यावर तिने चमकून वर पाहिलं. तू माझ्यासारखीच बोलकी आहेस, समजलं मला. मी पण पुण्यालाच राहते माहितीये. जॉब करते सेल्समध्ये. ए मयुरी, मला म्हणाली की तुझं ग्रॅज्युएशन जस्ट झालंय म्हणून. मग पुढे काय करायचं ठरवलंस? MBA करणार आहेस का? मी ना माझं मास्टर्स इथूनच केलंय. तुलाही त्याच कॉलेजमध्ये करूयात ऍडमिशन. मधुरा फक्त ऐकत होती. मयुरी म्हणाली की तुझं लग्न झालंय आणि तुझे फ्रेंड्स खूप करामती आहेत. खूप जवळ आहात ना तुम्ही एकमेकांच्या? मधुराने डोळे उघडझाप करून होकार दर्शवला. कोण कोण असतं ग घरी तुझ्या? तुला माहितीये, माझेही जवळचे काही फ्रेंड्स आहेत. खूप धमाल करतो आम्ही. एकत्र आलो ना की मग काही खरं नाही. श्री, प्रीती, शिजीर, माझा भाऊ ध्रुव, नुसता कल्ला. डिस्को, ट्रिप्स, फंक्शनमध्ये नुसते एन्जॉयमेंट चालू असते. मधुरालाही आठवत असतं.
ती, अवी, प्राजू, अभि, आशू, नील, लिची, आसावरी, विकी सगळे मिळून किती धमाल करायचे. दापोलीला तिने अवी आणि आशूला किती त्रास दिला होता. तिला आठवून हलकेच ओठांवर हसू आलं. विक्रांतने ते लांबूनच पाहिलं आणि धराच्या बोलण्याला ती रिस्पॉन्स देतीये हे बघून तो त्यांच्यापासून थोडा लांब बसला. तिच्याकडे बघू लागला. जसजशी धरा तिला तिच्या गमती जमती सांगत होती तसतसं तिला तिचं घर, तिचे लोक आठवत होते. आज इतक्या महिन्यांनी ती हसून प्रतिसाद देत होती. अरे मी तर विसरलेस तुला माझ्या आयुष्यातल्या महत्वाच्या पर्सन बद्दल सांगायला. पृथ्वी. खूप प्रेम करतो आम्ही एकमेकांवर. एक क्षणही दूर गेलो ना तरी वाटतं की किती वर्ष झाली भेटलो नाहीये. माझं आयुष्य बनलाय तो. त्याची कमतरता कोणीच भरून काढू शकत नाही. तुझा विक्रांत आहे ना अगदी तसाच. मधुरा यावर पण हसते. मयुरी सांगत होती त्याने तुला मरणाच्या दारातून परत आणलंय. मग ज्या माणसाच्या आवाजाने तू मरणाच्या दारातून परत आलीयस त्याच्याशीच तू का नाही बोलतेस? अगं तुझे फ्रेंड्स, फॅमिली त्यांच्याविषयी विचार कर ना. आत्महत्या किती मोठा गुन्हा आहे मधुरा. तुझ्यावर जे आरोप झाले ते तू फोडून काढायला पाहिजे होतेस. असं न बोलून सगळ्यांपासून लांब राहून त्यांना जिंकवतीयस तू. स्वतःला सिद्ध कर. अगं खूप कमी लोकांना विक्रांतसारखा साथीदार मिळतो जो आपलं सगळं सोडून आलाय तुझ्याकडे. त्याची साथ कायम असेल तुझ्यासोबत. पण अशी अबोल राहून प्रॉब्लेम सुटणार आहेत का? नाही ना. तू चांगलं उत्तर दे ना त्या सर्वांना ज्यांनी तुला कमी लेखलंय. आत्महत्या करून तू तुझ्या जवळच्या लोकांना दुखावलंस. त्यांचं काय? थोडा वेळ रडले असते आणि परत गेले असते. पण तुझ्या घरच्या प्रेमाच्या लोकांचं काय? त्यांना का त्रास देतीयस? बरं ते सगळं सोड. तुझा विक्रांत जो त्याचं घर, शहर, जॉब, त्याचे आई वडील, भाऊ बहीण सगळं सोडून तुझ्यासाठी इथे. आताही तो तुझ्या जवळच आहे. तिकडे बघ, तोच आहे ना तुझा विक्रांत. ती विक्रांतकडे बघते आणि मानेनेच होकार देते. आपण जसे इथे आलोय ना तसा तो पण इथे आलाय आणि एक नजरही तुझ्यावरून त्याने हटवली नाहीये. मग त्याला ही शिक्षा का? तसा तो दिसायला खूपच हँडसम आहे ग. तुला नको असेल तर मी ट्राय मारू का? ऐकलंय बॉक्सर आहे. त्याचे बायसेप्स, बिल्ड, बियर्ड लुक. ओ माय गॉड, मी तर पूर्ण फ्लॅट झालीये. अरे ते बघ, ती वेटर पण त्याच्यावर लाईन मारतीये वाटतं. मधुराने एक वेळ तिकडे रागाने पाहिलं आणि जोरात म्हटली, विक्रांत फक्त माझेत, फक्त आणि फक्त मधुराचे. विक्रांत तर शॉक लागल्यासारखा तिच्याकडे पाहत होता. तब्बल 1.5-2 महिन्यांनी तिचा आवाज ऐकत होता तो. डोळ्यात पाणी तरळत होतं त्याच्या. ती तावातावाने त्याच्या टेबलवर आली. तुला तुझी कामं नाही आहेत का? ती त्या वेटरला म्हणाली. इथे काय मुलांना ताडायला येतेस का? आणि विक्रांत, तुम्ही तिला लगेच जायला का नाही सांगत आहात? का थांबवून ठेवलाय? बच्चा. तो तिला जोरात मिठी मारतो. खूप वाट पाहायला लावलीस बच्चा तू. तरसलो होतो ग तुझा आवाज ऐकण्यासाठी. तुझाच आहे हा विक्रांत, दुसऱ्या कोणाचाच नाहीये. फक्त माझा. धरा पण त्याच्या जवळ आली. थँक्स, तुमच्यामुळे माझी बच्चा परत बोलायला लागली. अरे थँक्स काय? मधुरा मॅडम, आता तरी तुमच्या विक्रांतला सोडा. ती अजूनच टाईट हक करून मानेने नकार देते. ती अशीच आहे आणि मला अशीच आवडते. माझा सुपर क्यूट बच्चा. तो तिच्या कपाळावर किस करतो आणि हातानेच तिच्या खांद्याला रब करतो. चला मयुरीला हे सरप्राईज देऊया, धरा म्हणते. हा विक्रांत, चला ना. पण धराला सांगा ना की तुम्ही माझे आहात. धरा, विक्रांत फक्त मधुराचा आहे. बघितलं? ती दोन्ही भुवया उंचावून तिला सांगते. हो परी, तुझाच आहे विक्रांत. त्याला आणि तुला कोणीच वेगळं करू शकत नाही. थँक्स धरा. असं म्हणत ती तिला पण हक करते. खूप छान आहेस तू दी. आय लव्ह यू. लव्ह यू टू परी. सगळे ऑफिसला येऊन मयुरीला सरप्राईज देतात. मधुरा हळूच तिच्या मागे येऊन तिला भॉ करते. सगळ्या केबिनमध्ये दोघी पळून धिंगाणा घालत होत्या. शेवटी दोघींनी दमून बसून घेतलं. सगळ्यांनी मनापासून धराचे आभार मानले. कधी कधी जे आपल्याला घरातले समजावू शकत नाहीत ना, ते अनोळखी व्यक्ती सहजतेने समजावून देतात. मधुरा विक्रांतजवळ जाऊन कान पकडून खाली बसून सॉरी म्हणते. सगळ्यात जास्त त्रास तिने त्याला दिला होता. सॉरी अहो, मी खूप त्रास दिला ना, तरी तुम्ही मला रागावला नाही ना. ह्या वाईट काळात मला सोडून गेला. मी चांगली बायको असेल नसेल माहीत नाही, पण तुम्ही खरंच सगळ्यात भारी, वर्ल्ड्स बेस्ट हजबंड आहात. आय लव्ह यू माय अहो. प्लीज फॉरगिव्ह माय मिस्टेक्स. यापुढे जसं तुम्ही म्हणाल ना तसंच करेन मी. कधीच जास्त त्रास नाही देणार.
थोडाच देईन, फक्त थोडा. तो तिला उठवून परत जवळ घेतो. तू पाहिजे तेवढा त्रास दे, मी काहीच बोलणार नाही. फक्त मला सोडून जाऊ नकोस बच्चा. कधीच नाही जाणार. अहो, मी एक मागू, देणार? बोल ना शोना. मला घरच्यांना भेटायचंय. आई बाबा, मावशी, आशू, आसावरी, लिची, अभि, प्राजू, अवी. माझ्यामुळे त्यांना खूप त्रास झालाय ना. विकी आशूला कॉल करतो. विक्या हरामखोर, कुठेस? माकडा, तुफान मेल कुठे? इथे काय हालत झाली सगळ्यांची माहितीये का? तू कुठेस सांग, मी आत्ताच्या आत्ता येतोय तिथे. आशू. मधुरा, कुठेस बाळा तू? आशू, मी बँगलोरला आहे. तुम्हा सर्वांना बघायचंय मला. ती इमोशनल झालेली बघून विकी तिच्या हातातून मोबाईल घेतो. आशू, बच्चा ठीक झाली. तू लॅपटॉप ऑन कर ना आणि सगळ्यांना कॉलवर बोलाव. आशू पटकन सगळ्यांना बोलावतो आणि तिला व्हिडिओ कॉल करतो. कित्येक दिवसांनंतर सगळे तिला आणि ती सर्वांना पाहत होती. आज सगळ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. कोणी बोलत नव्हतं, फक्त पाहत होते. बाबा. मधुरा, बेटा. तेही इतक्या महिन्यात पहिल्यांदा बोलले होते, म्हणून घरचे डबल आनंदित झाले होते. बाबा, मला भेटायला या ना. हो बेटा, येतो, नक्की येतो. पण आधी मला सांग, तू कशी आहेस? मी ठीक आहे. आई, मावशी, तुम्ही कशा आहात? आई, तुम्ही किती बारीक झाल्यात. कसं काय? आणि चेहरा का पडलाय? मी तिकडे येते आई, आता कुठेच नाही जाणार. नाही बेटा, तू इथे नको येऊस, आम्हीच तिकडे येतोय. खूप काही बोलायचं होतं, पण आज शब्दच अपुरे पडत होते. सगळे थोडं बोलून कॉल बंद करतात आणि बँगलोरला येण्याची तयारी करतात. अभि, प्राजू आणि अवी पण यायला निघतात. मधुराचे मम्मी पप्पाही तिला असं हसताना बघून खुश होऊन जातात. तेही बँगलोरला यायला निघतात. संध्याकाळी त्या सगळ्यांना यायला लेट होतो, पण मॅडमच्या डोक्यातल्या करामती काही कमी होत नाही. आज कित्येक दिवसांनंतर ती अशी पहिल्यासारखी मस्तीखोर बनली होती, म्हणून विक्रांतही तिला फुल सपोर्ट करत होता. सगळे आत आले तर आशू सामान काढायला म्हणून मागे होता. ती अजून लपून बसली होती. ती हळूच मागे जाऊन त्याच्या पायाजवळ फटाके लावते आणि मग पळत सुटते. बिचारा इतका एक्सायटेड होता तिला भेटायला, आणि आल्या आल्या हिने त्याचं जंगी स्वागत केलं. जागेवरच नाचत होता तो कितीतरी वेळ. फटाके वाजायचे थांबले तशी ती त्याला वाकडं तोंड दाखवून आत पळत सुटली. आशू पण तिच्या मागे मागे पळत होता. यावेळीही तिची वेणी त्याच्या हातात सापडली. आशू, सोड ना, मी लहान आहे, दुखतंय मला. हो का? आणि जो त्रास आम्हाला दिला त्याचं काय? हा, सॉरी ना, आता डिटेलमध्ये माफी मागते ना, सोड बरं आता. अहो, सांगा ना याला. आशू, सोड रे तिला. ओ माय परिराणी, किती मिस केला मी हा डायलॉग. सॉरी आशू. असं म्हणत तिने पुन्हा कान पकडून त्याला सॉरी म्हटलं. आशूनेही तिला जवळ घेतलं. वेडी मुलगी, परत असं काही केलंस ना, मग बघ, मी बोलायचं बंद करेन. कधीच नाही. फक्त एकच गोष्ट जी मी सोडणार नाहीये. कोणती? तिने इराचं खोटं स्पायडर आधीच घेतलं होतं, ते त्याच्या शर्टमध्ये टाकलं. तुला त्रास देणं मी कधीच सोडणार नाही आशू. असं म्हणत जोरात ओरडत पळत आत आली ती. आशू सोबत सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. यात सगळ्यात जास्त जर कोणी हॅपी असेल तर तो विक्रांत होता. त्याची निरागस अल्लड बच्चा परत आली होती त्याच्या आयुष्यात, जिला तो कधी स्वतःपासून लांब होऊ देणार नव्हता. आत येऊन ती सगळ्यांच्या पाया पडली. सगळे फारच खुश होते. आज हरवलेलं सुख परत मिळालं होतं. विकीने मधुराबद्दल त्यांना आधीच कल्पना दिली, जेणेकरून कोणीच नील, रश्मी किंवा त्याच्या फॅमिलीचं नावही घेणार नाही. आसावरी, आई, मावशीला तिने जोराची मिठी मारली. इतके दिवस थांबवलेल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. विक्रांतने पण तिला रडू दिलं. बाबांच्या पायाजवळ बसून कितीतरी वेळ ती तशीच शांत होती. तेही तिच्या डोक्यावर हात ठेवून गप्प होते. लिची तर किती वेळ तिच्यासोबत खेळत होता. प्राजूने तर तिला खूप मारलं. नंतर दोघी खूपच इमोशनल झाल्या. अभि पण खुश होता. एका भावासाठी त्याच्या बहिणीच्या सुखापेक्षा जास्त इम्पॉर्टंट काहीच नसतं. अविला पण ती सॉरी म्हणाली आणि तिचा पहिल्यासारखाच फ्रेंड राहायचं हेही बजावून सांगितलं. त्याचं गिल्ट कमी करण्याचा प्रयत्न करत होती ती. कोणाला कोणी आवडणं हा गुन्हा नसू शकतो. अविनाशला ती आवडत होती, पण त्याने कधी स्वतःच्या सीमा ओलांडल्या नाही. तिच्या लाईफमध्ये येऊन तिला त्रास होईल असं वागला नव्हता तो. त्यांची निखळ मैत्री होती, जी त्याने नेहमीच जपली होती. आज सगळं तीच करत होती. चहा पाणी दिलं,
मुद्दाम अवी आणि आशूच्या चहात तिने साखर टाकली नाही. खूप त्रास देत होती ती, पण ते गप्प होते. हा त्रासही त्यांना गोडच वाटत होता. कित्येक दिवसांनंतर ते सगळे एकत्र होते. गप्पा गोष्टी रंगत होत्या. रात्री जेवणाला तिने सगळ्यांच्या आवडीचं जेवण बनवलं होतं. रात्री खूप वेळ ते गप्पा मारत होते. टेरेसवर आशू, विकी, अभि, अवी, विनय, बाबा, मधुराचे पप्पा ओली पार्टी करत होते. बाबा ही मधुरा बरी झाली या खुशीत घेत होते. विकी, मधुराला ना इकडेच राहू दे, तिला पुण्याला आणूच नकोस. पण बाबा, आपलं घर सगळं तिकडे. हो, पण तिला त्या कडू आठवणींपासून लांबच ठेव. तूही इथेच सेटल हो, आम्ही येतच जाऊ ना अधूनमधून. पण तिला सगळ्यात जास्त तुझी गरज आहे. वेळ आलीये जिथे फक्त तुम्ही दोघंच आता तुमचा संसार करावात. मजा मस्ती करा. तिथे येऊन तिला नको त्या लोकांची तोंड पाहावी लागायला नकोत. बस आता तिच्यावर जबाबदारीचं ओझं नकोय. आता माझी पोरगी तिला पाहिजे तसं जगेल. आणि तू पैशाचा विचार करू नकोस. माझी ग्रॅज्युएटी मिळालीये, ते सगळं मी मधुराच्या नावाने केलंय. तसा तू समर्थ आहेस म्हणा, पण जिच्या नशिबाने हे पैसे इतक्या वर्षांनी मिळाले त्याच्यावर तिचा जास्त अधिकार आहे. बाबा, पण त्यावर तुमचा आणि आईचा अधिकार जास्त आहे. माझे काही सेव्हिंग्स आहेत ज्यातून आम्ही सर्व्हाइव्ह करू शकतो. हो, आईचा विचार करू नकोस. मधुरा आणि मी आधीच ठरवलं होतं, जेव्हा हे पैसे मिळतील तेव्हा मी नलिनीला फॉरेन टूरला घेऊन जाईल. आता त्याचं प्लॅनिंग करू आम्ही. ठीक आहे बाबा, जसं तुम्हाला योग्य वाटतं तसं करा. विक्रांतलाही त्यांचं मन मोडावं वाटत नव्हतं. सगळ्यांची पार्टी जोरदार चालू होती. खूप दिवसांनी सगळे रिलॅक्स मूडमध्ये होते. तरीही विक्रांत मधुराला अधूनमधून जाऊन बघून यायचा. सगळ्या जेंट्सनी मिळून मैसूर कूर्गला जायचं प्लॅनिंग केलं. सगळे एकत्र येऊन ट्रिपला जाणार होते. विनयही आनंदित होता. खूप वर्षांनी त्याच्या घरात इतकी माणसं आली होती आणि सगळे खुश होते. सगळं विसरून मयुरीच्या घरच्यांनी त्यांना आपलं मानलं होतं.